नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो। मित्रांनो, यापूर्वी इयत्ता 10वी विज्ञान 2 या विषयातील 6वा जो टॉपिक आहे ॲनिमल क्लासिफिकेशन याविषयी माहिती घेत होतो। यापूर्वी 5 व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत आणि आजच्या 6व्या व्हिडिओची आपण सुरुवात करत आहोत। मित्रांनो, यापूर्वीच्या म्हणजे 5व्या व्हिडिओमध्ये आपण नॉन कॉर्डेट्स ॲनिमल बद्दलची माहिती घेतली होती। नॉन कॉर्डेट्स त्यानंतर आपण कॉर्डेट्स बद्दलची पण आपण चर्चा केली। कॉर्डेट ॲनिमलचे क्लासिफिकेशन किंवा त्याचे जे सब फायलम्स आहेत ते कोणकोणते आहेत याही विषय आपण पाहिलं होतं। ते सारांशाने आपण बघूयात आणि आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। फायलम कॉर्डेटा त्याचे कॅरेक्टर आपण बघितले। नोटोकॉर्ड जो आहे तो प्रेझेंट असतो किंवा काही वेळेला या नोटोकॉर्डचं कन्व्हर्शन हे व्हर्टेब्रल कॉलममध्ये झालेलं असतं। त्यानंतर या कॉर्डेटाचे टिपिकल 4 जे कॅरेक्टर्स आहेत, नोटोकॉर्ड, त्यानंतर फॅरेंजियल गिल स्लिट, स्पायनल कॉर्ड आणि हार्टशी रिलेटेड पॉईंट आपण चर्चा केली होती। त्यानंतर सब फायलम युरोकॉर्डेटाबद्दल जे एक्झाम्पल आहे हेडमॅनियाच्या आधारे आपण कॅरेक्टर लक्षात घेतले होते, समजून घेतले होते। त्यानंतर सब फायलम सेफॅलोकॉर्डेटाबद्दलची माहिती घेतली होती, त्याचं एक्झाम्पल आहे एम्फिऑक्सिस। त्यानंतर नेक्स्ट आपण सब फायलम व्हर्टेब्रेटा किंवा क्रॅनिएटाचे कॅरेक्टर्स आपण पाहिले होते। मित्रांनो, आजच्या तासाला या सब फायलम व्हर्टेब्रेटा जो आहे त्याचे जे वेगवेगळे क्लासेस आहेत ते कोणकोणते क्लासेस आहेत, 6 क्लासेस आहेत ते आपण बघणार आहे आणि त्याबद्दलची माहिती घेणार आहोत। आपण आजच्या पहिल्या पॉईंटला सुरुवात करणार आहे सब फायलम दॅट इज व्हर्टेब्रेटा। व्हर्टेब्रेटा याचा अर्थ पृष्ठवंशीय प्राणी, ज्यांना पाठीचा कणा असतो अशा सर्व प्राण्यांचा समावेश याच्यामध्ये होतो। आता ॲक्च्युली हा जो सब फायलम व्हर्टेब्रेटा आहे याचे एकूण 6 क्लासेस किंवा 6 क्लासेस आहेत। हे 6 क्लासेस कोणते, त्याच्यामध्ये असणारे ॲनिमल्स कोणते आणि त्यांचे कॅरेक्टर काय हे आपलं बघणं आजचं टार्गेट असणार आहे। याच्यामधलं पहिल्यांदा क्लासेस आपण नावं पटकन बघूयात। यामध्ये सायक्लोस्टोमॅटा पहिला क्लास आहे, त्यानंतर सेकंड क्लास आहे पायसेस, नेक्स्ट क्लास असे थर्ड आहे तो ॲम्फिबिया, त्यानंतर रेप्टिलिया, त्यानंतर एव्ज आणि शेवटचा जो क्लास आहे तो म्हणजे मॅमेलिया। या प्रत्येक क्लासचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे आपण त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲनिमलच्या आधारे समजून घेणार आहोत। आपण पहिला क्लास बघूया, क्लास सायक्लोस्टोमॅटा। मित्रांनो, तुम्हाला मी दरवेळेला बोलतो की बायोलॉजीचे कॅरेक्टर्स किंवा पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी आपण काय ट्रिक वापरणार आहे, तर ॲनिमलची किंवा ती डायग्रॅम लक्षात ठेवणार आहे आणि त्याच्या आधारे कॅरेक्टर सांगणं हे आपल्याला नक्कीच सोपं जाईल। सायक्लोस्टोमॅटाचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे सायक्लोस्टोमॅटा पेट्रोमायझॉन। हा माशासारखा दिसणारा जो प्राणी आहे तो म्हणजे पेट्रोमायझॉन। याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे पहा। पुढच्या बाजूला जे तोंडाचं स्ट्रक्चर आहे दॅट इज द सकर। इन द माउथ रिजन देर इज अ प्रेझेंट ऑफ अ सकर। आपण काही कॅरेक्टर पाहिले होते की काही प्राण्यांमध्ये जॉ जे आहे ते प्रेझेंट असतात, म्हणजे जबडा जो असतो तो असतो, तर काही प्राण्यांमध्ये हे जॉ नसतात। त्यानुसार अग्नॅथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा असे 2 आपण गट पाहिले होते। तर त्यापैकी जो अग्नॅथा प्रकार आहे, जो गट आहे, त्यापैकी हा प्राणी आहे। म्हणजे इथं जबड्यांच्या ऐवजी किंवा तोंडाच्या ठिकाणी आपल्याला सकर किंवा चूषक जो आहे, मराठीमध्ये त्याला शब्द वापरतात, तो पाहायला मिळतो। त्यानंतर हियर आय डोळ्याचं स्ट्रक्चर आहे, गिल स्लिट्स पाय लोकेशन आणि एंटायर जे आहे ते बॉडी स्ट्रक्चर। ठीक आहे। दुसरे इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे ॲनिमलचं, तेही तुम्ही डायग्राम पहा। आपण कॅरेक्टर बघूयात। दीज ॲनिमल्स हॅव जॉ लेस माउथ प्रोव्हाइडेड विथ अ सकर। मी आता तुम्हाला सांगितलं की हे जे ॲनिमलचं एक्झाम्पल आहे म्हणजे सब फायलम व्हर्टेब्रेटामधला जो पहिला क्लास बघतोय सायक्लोस्टोमॅटा, या सायक्लोस्टोमॅटामध्ये काय वैशिष्ट्य आहे, जॉ लेस माउथ, that is the presence of a sucker. So you see here there is a presence of a sucker at the place of a mouth or the mouth with a jaw. Then second, their skin is soft and without any scale. पहा, यांची जी त्वचा आहे ही त्वचा कशी आहे, तर ती सॉफ्ट आहे आणि याच्यावरती स्केल्स नाही आहेत। म्हणजे काही प्राण्यांच्या शरीरावरती जसे खवले असतात किंवा स्केल्स असतात ते यांच्यामध्ये नसतात। देन नेक्स्ट कॅरेक्टर आहे पेअर्ड अपेंडेजेस आर ॲबसेंट। अपेंडेजेस जनरली अपेंडेजेस हा जो शब्द आहे तो हात किंवा पाय या अर्थानं वापरला जातो। तर या प्राण्यांमध्ये पाय किंवा हात हे असे अपेंडेजेस म्हणजे स्ट्रक्चर्स नसतात। दीज अपेंडेजेस आर ॲबसेंट। देन नेक्स्ट कॅरेक्टर एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस। पहा, एंडोस्केलेटन अंतकंकाल, शरीराच्या आतमध्ये जे असणारं बोनी स्ट्रक्चर आहे तर हे बोनी स्ट्रक्चर असतं का, नाही, तर त्याच्याऐवजी हे स्ट्रक्चर कसं आहे, कार्टिलेजिनस आहे। म्हणजे प्राण्यांच्या दृष्टीने जी डेव्हलपमेंट होत गेली त्यामधले आणखीन प्रिमेटिव्ह जे आहेत व्हर्टेब्रेटामधले, तर तो गट किंवा ते प्राणी म्हणजे या सब फायलममध्ये किंवा क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सायक्लोस्टोमॅटा। ठीक आहे। एंडोस्केलेटन इज हाऊ इट इज कार्टिलेजिनस।
नेक्स्ट पॉईंट बघा, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट्स. मला वाटतं मित्रांनो हा शब्द तुम्हाला नक्की आठवत असेल. यापूर्वी आपण बोललो होतो की प्राण्यांमध्ये दोन प्रकार आढळतात, एक म्हणजे एंडोपॅरासाइट्स आणि दुसरे एक्टोपॅरासाइट्स. बॉडीच्या आतमध्ये जर असतील तर त्याला आपण एंडोपॅरासाइट्स म्हणतो आणि बॉडीच्या वरच्या बाजूला जर असतील तर त्याला एक्टोपॅरासाइट्स म्हणायचं. So these animals are present on the outer side of a body, another organism, and that's why these are called as a ectoparasites. Parasites depending on others, but they are depending on others from the outer side. That's why these are called as a ectoparasites. याचे एक्झाम्पल्स बघा, पेट्रोमायझॉन, देन मिक्झिन. हे सेकंड एक्झाम्पल जिथे डायग्राम काढली तुम्ही ते समजून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सो ऑल अबाउट दी सायक्लोस्टोमॅटा ॲनिमल अँड द कॅरेक्टर वी हॅव सीन. नेक्स्ट आपण बघूयात जो नेक्स्ट क्लास आहे तो म्हणजे सेकंड क्लास पायसेस. ठीक आहे. पायसेस ज्याला मत्स्य वर्ग असं म्हणतात किंवा आपण मासे म्हणतो. टिपिकल डायग्राम जर आपण पाहिली तर याचे कॅरेक्टर लक्षात ठेवायला सोपं जाईल. क्लास पायसेस त्याचं एक्झाम्पल आहे स्कॉलिओडॉन किंवा त्याला दुसरं नाव बोलीभाषेतलं डॉग फिश. हा फिश किंवा मासा जो आहे त्याचे बॉडी स्ट्रक्चर बघा म्हणजे आपल्याला कॅरेक्टर लक्षात ठेवायला सोपं जाईल. व्हॉट वी सी इन द डायग्राम, हिअर इज अ आय, देन द लॅटरल फिन इज प्रेझेंट. लॅटरल म्हणजे बाजूला असणारा पर, फिनलाच आपण मराठीमध्ये पर असं म्हणतो. लॅटरल लाईन या ठिकाणी दाखवली आहे आणि हा डॉर्सल फिन आहे. डॉर्सल फिन म्हणजे शरीराच्या वरच्या बाजूला असणारा पर. त्यानंतर हा काउडल फिन आहे. काउडल फिन म्हणजे शेपटीचा जो भाग आहे तिथं असणारा पर. त्यानंतर व्हेंट्रल फिन खालच्या बाजूला असणारा पर. त्यानंतर पेल्विक फिन, पेक्ट्रल फिन आणि या ठिकाणी गिल स्लिट्स आपल्याला दिसत आहेत. गिल स्लिट्स फॉर रेस्पिरेशन. हे जे मासे आहेत ते पाण्यात राहतात, पाण्यामध्ये मिसळलेल्या ऑक्सिजनचा तो उपयोग करतात. साहजिकच कंटिन्युअस ते तोंडानं पाणी आत घेतात आणि गिल स्लिट्सद्वारे बाहेर टाकतात आणि तो पाण्यामध्ये असलेला ऑक्सिजन हा वापरात आणतात आणि माउथचं एक स्ट्रक्चर इथे दिसत आहे. ठीक आहे. मला वाटतं डायग्राम किंवा बॉडी स्ट्रक्चर आपल्या लक्षात आलं असेल. या ॲनिमलचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पायसेस गटाचं, हे जे ॲनिमल्स आहेत यांचं शरीर इथं मध्यभागी असं फुगीर आहे पा आणि दोन्ही टोकाला, हे दोन्ही टोकाकडच्या बाजूला निमुळतं आहे. ही जी शरीररचना आहे याला म्हणायचं स्पिंडल शेप्ड बॉडी. सो दीज ॲनिमल्स आर हॅव्हिंग स्पिंडल शेप्ड बॉडी स्ट्रक्चर. वाय? टू अवॉइड द रेझिस्टन्स ऑफ अ वॉटर. पाण्यात राहतात, पाण्यात पोहत असताना कमीत कमी अडथळा व्हावा म्हणून ही टिपिकल शरीररचना त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. आपण एक एक कॅरेक्टर बघूयात. क्लास पायसेस, दीज आर कोल्ड ब्लडेड ऑर पायोकिलोथर्म्स. म्हणजे या प्राण्यांचं वैशिष्ट्य हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. म्हणजे त्यांचं बॉडी टेम्परेचर हे बाहेरच्या परिस्थितीनुसार चेंज होतं किंवा बदलतं, ही क्षमता त्यांच्यामध्ये असते. ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत. लिव्हिंग इन मराईन ऑर फ्रेश वॉटर. यातले काही प्राणी या वर्गामधले हे समुद्रात आढळतात तर काही गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. बॉडी इज स्पिंडल शेप्ड. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, यांचं शरीराचं वैशिष्ट्य काय? बॉडी इज हॅव्हिंग अ स्पिंडल शेप्ड स्ट्रक्चर. आपल्या डोळ्याचा जसा आकार असतो ना त्याप्रमाणे मध्यभागी फुगीर आणि दोन्ही टोकाकडं निमुळती असते. वाय? टू मिनिमाइज द वॉटर रेझिस्टन्स. पाण्याच्या प्रवाहाचा कमीत कमी अडथळा व्हावा म्हणून. देन दे हॅव अ पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. यांच्या शरीरावरती पेअरमध्ये काही वेळेला जोडीनं तर काही वेळेला सिंगल असे फिन्स असतात. फिन्स म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये पर असं म्हणतो आपण, जेणेकरून त्याच्या हालचालीमुळं माशांना पाण्यामध्ये पोहता येतं. टेल फिन इज युजफुल ॲज अ स्टेअरिंग ऑर्गन ड्युरिंग द स्विमिंग. हे खूप महत्त्वाचं आहे. टेल फिन जो आहे, इथं काउडल फिन शब्द वापरेल ना, हा टेल फिन. तर टेल फिन जो आहे तो माशांना, जसं आपण 4 व्हीलर ड्रायव्हिंग करताना स्टेअरिंगचा उपयोग करून गाडी टर्न करतो तसं त्या शेपटीच्या पराचा उपयोग करून, शेपटीजवळ असणारा जो पर आहे त्याचा उपयोग करून ते पाण्यामधले त्यांचे डायरेक्शन चेंज करतात. देन एंडोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ अ स्केल्स. एक्झोस्केलेटन शब्द इथं. एक्झोस्केलेटन जे आहे ते कशाचं बनलेलं आहे? स्केलचं बनलं आहे. म्हणजे यांच्या संपूर्ण शरीरावरती स्केल्स किंवा मराठीमध्ये त्याला खवले असं म्हणतो आपण ते असतात. अँड एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस ऑर बोनी. पहा, एक्झोस्केलेटन बद्दल काय सांगितलं? एक्झोस्केलेटन इज फॉर्म बाय द स्केल्स. अँड हाऊ द एंडोस्केलेटन? इट इज आयदर मेड बाय द कार्टिलेज ऑर द बोन. म्हणजे कास्थी किंवा अस्थिमय असतं. द नेक्स्ट कॅरेक्टर, रेस्पिरेशन ऑकर्स विथ गिल्स. आता आपण सांगितलं मासे आहेत त्यांच्यामध्ये जे श्वसन होतं आहे, रेस्पिरेशन होतं आहे ते गिल स्लिट मार्फत. याचे एक्झाम्पल आहेत रोहू, देन पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, देन स्टिंग रे एक्सेट्रा.
नावं मित्रांनो परत परत वाचा, हे आपली फारशी ऐकण्यातली नावं नाहीत, त्यामुळे जेवढी आपण रिपीट वाचू तेवढी ती आपल्या लक्षात राहतील. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सेकंड क्लास, दॅट इज द पायसेस. देन वी प्रोसीड टू द नेक्स्ट थर्ड क्लास, दॅट इज ॲम्फिबिया. ॲम्फिबिया ज्याला आपण उभयचर प्राणी असं म्हणतो. उभयचर म्हणजे काय, की जे पाण्यात पण राहू शकतात आणि जमिनीवरती पण राहू शकतात, किंवा त्यांच्या आयुष्यातला काही भाग काही कालावधी तो पाण्यात घालवतात आणि उर्वरित भाग जो आहे तो जमिनीवर घालवतात. आपल्याला अतिशय परिचित असणारं एक्झाम्पल म्हणजे फ्रॉग आणि त्याबरोबर दुसरा प्राणी म्हणजे टोड. तर हे दोनही ॲम्फिबियन्स आहेत. आणखीनही प्राणी आहेत, आपण एक्झाम्पल म्हणून यांचा विचार करतोय. हे कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत, उभयचर. ठीक आहे. आपण कॅरेक्टर बघूयात. त्याआधी एक एक्झाम्पल फ्रॉगचं पहा. याचे बॉडी कॅरेक्टर्स काय काय आहेत आपण बघूयात. या फ्रॉगमध्ये आपल्याला पुढच्या बाजूला नेअर्स दिसत आहेत, म्हणजे त्याच्या नाकपुड्या आहेत. देन माउथ डायग्राममध्ये थोडंसं प्रॉपर रेबलिंग नाही आहे, या ठिकाणी माउथ आहे. त्यानंतर दीज आर द डिस्टिंक्ट आईज, असे मोठे किंवा ठळक डोळे आपल्याला पाहायला मिळतात. देन हिअर इज अ प्रेझेन्स ऑफ अ टिम्पॅनम. टिम्पॅनम याचा अर्थ कर्णपटल. बेडकाचं वैशिष्ट्य आहे की त्याला आपल्यासारखे बाह्य कर्ण नसतात, तर डायरेक्ट कर्णपटलच वरच्या बाजूला आपल्याला दिसतं, दॅट इज टिम्पॅनम. देन ट्रंक म्हणजे त्याचं शरीर. देन सॉफ्ट स्किन, या फ्रॉगचं वैशिष्ट्य, याला मृदू किंवा मऊ अशी त्वचा असते. त्यानंतर लेग, हँडलिम आणि फोरलिम किंवा हाइंड आर्म अँड फोर आर्म अँड हाइंड लेग असे त्याला असतात, म्हणजे पुढचा पायाचा भाग आणि मागचे पाय याप्रमाणे शरीर रचना असते. कॅरेक्टर्स आपण बघूयात. दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्व्हल लाईफ. पहा, त्यांची जी सुरुवातीच्या आयुष्याची भाग आहे किंवा कालावधी आहे तो अगदी लार्व्हीसारखा असतो. लार्व्हीसारखा म्हणजे काय, तर अळीसारखं एकदम छोटंसं शरीर असतं की ज्याच्यामध्ये हात पाय किंवा बाकीचे जे कॅरेक्टर आता आपण पाहत होतो तर ते कॅरेक्टर्स आढळत नाहीत. अँड परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन, म्हणजे जोपर्यंत अळी अवस्थेमध्ये असतात त्यावेळेला फक्त ॲक्वॅटिक रेस्पिरेशन करतात, त्यालाच पल्मोनरी रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. वेअर ॲज दे कॅन लिव्ह इन अ वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड ड्युरिंग द अडल्ट लाईफ. ते ज्यावेळेला पूर्ण विकसित होतात, अडल्ट फेजमध्ये येतात, त्यांच्या प्रौढावस्थेमध्ये येतात, त्यावेळेला मात्र ते पाण्यामध्ये आणि जमिनीवरती सुद्धा जगू शकतात. सो whereas they can live in water as well as on the land during the adult life and can perform the aquatic as well as the aerial respiration. मी आता तुम्हाला सांगितलं की पाण्यात असेल तर ते ॲक्वॅटिक रेस्पिरेशन करतात, म्हणजे त्वचेमार्फत ते रेस्पिरेशन करतात, आणि जर ते जमिनीवर आले तर मात्र नाकपुड्यांच्या सहाय्यानं आपल्यासारखं फुफ्फुसानं श्वसन करतात, त्याला एरियल रेस्पिरेशन म्हणायचं. ओके. नेक्स्ट कॅरेक्टर बघूया. दे हॅव 2 पेअर्स ऑफ ॲपेंडेजेस. ॲपेंडेजेस मागच्या वरच्या आपण एक्सप्लेनेशनमध्ये पाहिलं होतं. पहा, हात किंवा पाय याच्यासाठी आपण शब्द वापरतो ॲपेंडेजेस. सो दे आर हॅव्हिंग 2 पेअर्स ऑफ ॲपेंडेजेस, म्हणजे पायाच्या 2 जोड्या आहेत, मागचे 2 पाय आणि पुढचे 2 पाय किंवा हात आपल्या सोयीसाठी आपण म्हणू शकतो. सो डिजिट्स आर विदाउट क्लॉज. हां, हे काही शब्द आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पहा, डिजिट्स म्हणजे बोटे, यांची जी पायाची बोटं आहेत, नीट ऑब्झर्व करा. आपल्याला जर झूम केली तर हे डायग्राम आणखीन व्यवस्थित पाहता येईल. मी सोयीसाठी आत्ता असंच दाखवतो आहे, परंतु तुम्ही या बोटांच्या ठिकाणी बघू शकताय की त्यांची जी बोटाची रचना आहे ती कशी आहे. डिजिट्स आर विदाउट क्लॉज, म्हणजे यांना बोटं आहेत पण नख्या नाही आहेत. आपल्याला जशी नखं आहेत तशी बेडकाच्या बाबतीत नखं नसतात. देन एक्झोस्केलेटन इज ॲब्सेंट. यांच्या शरीरावरती बाह्य कंकाल नाही आहे, म्हणजे स्केल्स नाही आहेत, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. एक्झोस्केलेटन इज ॲब्सेंट. देन नेक्स्ट कॅरेक्टर बघा. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. त्वचेच्या वरती कोणताही असा वेगळा भाग, म्हणजे फर किंवा हेअर्स किंवा फिदर्स असे स्ट्रक्चर नसतात, तर कायम त्वचा ही जी आहे ती मऊ किंवा ओलसर ठेवली जाते. कशासाठी, तर ॲक्वॅटिक रेस्पिरेशनसाठी. ओके, हा एक महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. देन नेक्स्ट बघूयात आपण. एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट बट टिम्पॅनम इज प्रेझेंट. पहा, एक्सटर्नल इयर बाह्य कर्ण, आपल्याला जो कान आहे असा बाह्य कर्ण बेडकामध्ये आढळत नाही, तर बाह्य कर्णाच्या ऐवजी काय आढळतं, टिम्पॅनम. डायग्राममध्ये बघा, इथं थोडासा ग्रीनिश कलरचा जो पोर्शन दिसतो डोळ्याच्या खालच्या बाजूला, हे काय आहे, टिम्पॅनम आहे. तर हे टिम्पॅनम पाहायला मिळतं. सो एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट बट टिम्पॅनम इज प्रेझेंट. आणि लास्ट कॅरेक्टर आहे नेक इज ॲब्सेंट. आणखीन एक विशेष असं वैशिष्ट्य या बेडकाचं किंवा फ्रॉगचं किंवा ॲम्फिबियाचं म्हणता येईल. विशेषतः फ्रॉगमध्ये आपण सांगतो की त्यांना मान नसते.
मित्रांनो, आपल्याला मान आहे म्हणून फार सोयीचं आहे. एखादी वस्तू पाहण्यासाठी आपण डोकं मानेच्या सहाय्याने वळवून बघू शकतो, पण ही कृती बेडकाला करता येत नाही. त्याला पूर्ण त्याचं शरीरच बॉडीचं चेंज करावं लागतं. हा एक त्याच्या बाबतीत आढळणारा ड्रॉबॅक आपल्याला म्हणावं लागेल. सो नेक इज ॲबसेंट. आईज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. पहा, डोळे जे आहेत त्यांचे, हे डोळे कसे असतात तर प्रॉमिनंट आहेत, म्हणजे ठळक, ज्याला मराठीमध्ये अगदी बटबटीत असा शब्द वापरला जातो. तुलनेनं चेहऱ्यापेक्षा डोळ्यांचा आकार खूप मोठा, ठळक आणि बटबटीत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्यावरती आयलिड्स म्हणजे पापण्यासुद्धा असतात. एक्झाम्पल पहा या ॲम्फिबियाचं, ते म्हणजे फ्रॉग, टोड, सॅलॅमेंडर एक्सेट्रा. इथं 2 डायग्राम दिसतात. पहिली जी डायग्राम आहे ही फ्रॉगची आहे, तर खालच्या बाजूला जी डायग्राम दिसते आपल्याला ती म्हणजे टोडची आहे. तर हे झाले कॅरेक्टर तिसऱ्या क्लासबद्दल, ॲम्फिबियाचे. आपण नेक्स्ट क्लासबद्दल बघूयात. नेक्स्ट क्लास आहे क्लास रेप्टिलिया, ज्याला आपण मराठीमध्ये सरीसृप वर्ग म्हणतो किंवा सरपटणारे प्राणी. याचं एक्झाम्पल आहे वॉल लिझार्ड. आपल्या घरामध्ये आढळणारी जी पाल आहे ना किंवा सरूड, हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल, सरडा किंवा पाल. बॉडी स्ट्रक्चर बघा, लेग्स, पुढचे आणि मागचे पाय आपल्याला दिसत आहेत. आय, माउथ स्ट्रक्चर आहे. त्यानंतर स्केली स्किन, त्वचेवरती असे खवले किंवा स्केल्स पाहायला मिळतात आणि इलॉंगेटेड किंवा लॉंग टेल पण आपल्याला पाहायला मिळतं. कॅरेक्टर्स आपण बघूयात. क्लास रेप्टिलिया. अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ ॲनिमल इव्होल्युशन, दीज आर द फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. पहा, आपण ॲनिमल इव्होल्युशनचा पण या क्लासिफिकेशन बरोबर विचार करतोय. ॲनिमलचं इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती कशी घडत गेली. आपण ज्यावेळेला हे क्लासिफिकेशन पाहतोय त्यामध्ये सुरुवातीचे ॲनिमल हे अगदी प्रिमिटिव्ह बॉडी स्ट्रक्चर असणारे आहेत. तर जसं पुढच्या क्लासकडे आपण जातोय त्यामध्ये इव्होल्युशन किंवा उत्क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा क्लास रेप्टिलिया असा आहे की हे प्राणी पूर्णपणे जमिनीवर जगण्यासाठी पहिले सक्षम असे जीव आहेत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. काय सांगितलं पहिला कॅरेक्टर, अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ ॲनिमल इव्होल्युशन, प्राण्यांच्या उत्क्रांतीचा जर विचार केला तर दीज आर फर्स्ट टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. खऱ्या अर्थानं जमिनीवर राहण्याला पात्र, योग्य किंवा लायक असे हे प्राणी आहेत. विथ क्रीपिंग मुवमेंट. पण यांचं चालणं किंवा चाल कशी आहे तर क्रीपिंग आहे, म्हणजे सरपटणारी आहे. तुलनेनं तेवढी पायात ताकद नाही असं म्हणता येईल आपल्याला, त्यामुळे हे सरपटल्यासारखे आपल्याला दिसतात. दीज आर कोल्ड ब्लडेड ऑर पायोकिलोथर्म्स. म्हणजे यांचं वैशिष्ट्य काय, शीत रक्ताचे प्राणी आहेत. त्यांचं बॉडी टेम्परेचर हे व्हेरी होतं सराउंडिंगनुसार. देन दे क्रीप ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. आता ह्यांना क्रीपिंग मुवमेंट्स असते किंवा ते सरपटत जातात. हे सरपटत का जातात तर त्यांच्या पायामध्ये तेवढी ताकद नाही पूर्ण लिफ्ट करण्याची, त्यामुळे आपल्याला हे सरपटल्यासारखे वाटतात, कारण हे एक डेव्हलपमेंटल स्टेज आहे. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. त्यांची जी त्वचा आहे ती कशी आहे, ड्राय आहे आणि स्केली आहे. म्हणजे त्वचा कोरडी नाही आहे, उलट त्वचेवरती आपल्याला स्केल्स पाहायला मिळतात. नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. आणखीन एक वैशिष्ट्य आपण फ्रॉगमध्ये पाहिलं की नेक ॲबसेंट. फ्रॉगमध्ये नेक नाही आहे, मान नाही आहे, परंतु या वॉल लिझार्डमध्ये किंवा लिझार्डमध्ये आपल्याला ही नेक जे स्ट्रक्चर आहे ते पाहायला मिळतं. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. देन एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट. यांच्याही मध्ये परत बाह्यकर्ण आपल्याला पाहायला मिळत नाही. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. पा, आता आपण जे जे कॅरेक्टर बघतो ते पॉईंट्स लक्षात ठेवा, त्याच्या आधारे यस नो आपल्याला लिहिता येऊ शकतं. डिजिट्सबद्दल आपण फ्रॉगमध्ये म्हणालो, डिजिट्स आर प्रेझेंट बट क्लॉज आर ॲबसेंट. पायाला बोटं असतात पण नख्या नसतात. आता इथं आपण काय सांगतोय रेप्टाईल्सबद्दल, डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. म्हणजे यांच्या पायाचा जर विचार केला तर या प्राण्यांच्या बाबतीत त्यांच्या पायाला बोटं आहेत आणि त्याला नख्यासुद्धा पाहायला मिळतात. आपल्यापैकी काही मित्रांना फार बारीक ऑब्झर्वेशन करायची सवय असते. जर घरामध्ये पाल असेल तर नीट बारकाईनं जर तुम्ही पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की बोटाला छोट्या नख्या आहेत. हे तुम्ही ऑब्झर्व करा, म्हणजे आपल्याला बायोलॉजी आणखीन जास्त इंटरेस्टिंग वाटेल. त्याचं एक्झाम्पल आहे टॉर्टॉईज, लिझार्ड, स्नेक एक्सेट्रा. पहा, रेप्टाईलचे एक्झाम्पल कुठले आहेत, टॉर्टॉईज, लिझार्ड आणि स्नेक. ठीक आहे, मला वाटतं हे कॅरेक्टर तुम्हाला समजले असतील. नेक्स्ट क्लासकडे आपण जाऊयात. क्लास एव्ज, म्हणजे ज्याला आपण पक्षी असं म्हणतो, पक्षी वर्ग. या पक्ष्यांचं परशरीराचं काय वैशिष्ट्य पहा. यांच्यामध्ये आढळणारे बॉडी स्ट्रक्चर माहीत आहे. पिजनची डायग्राम इथं दिली आहे. याच्यामध्ये हेड, बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतं, हेड, नंतर आय, बीक, नेक रिजन, एंटायर बॉडी पार्ट, देन लेग्स विथ क्लॉज. ठीक आहे. आता याचे कॅरेक्टर्स जे आहेत आपल्याला या डायग्रामच्या आधारे आपण सांगू शकतो काय काय आहे काय काय नाही, आपल्याला कॅरेक्टर्स लिहिता येतील. ठीक आहे. क्लास एव्ज किंवा ज्याला आपण पक्षी वर्ग असं म्हणतो. दीज व्हर्टेब्रेट्स आर कम्प्लिटली अडॉप्टेड फॉर एरियल लाईफ.
या प्राण्यांचं वैशिष्ट्य असं किंवा या गटाचं व्हर्टेब्रामधल्या या गटाचं वैशिष्ट्य असं की हे एरियल हॅबिटॅटसाठी ॲडॅप्टेड आहेत. एरियल हॅबिटॅट म्हणजे हवेत संचार करण्यासाठी योग्य सक्षम असं शरीर यांचं आपल्याला पाहायला मिळतं. दीज आर वॉर्म ब्लडेड ऑर द होमिओथर्म्स. पहा यांचं वैशिष्ट्य काय, हे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत. वॉर्म ब्लडेड याचा अर्थ काय, उष्ण रक्ताचे प्राणी, म्हणजे त्यांचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते फिक्स असतं, बदलत नाही. दॅट इज दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. हां, हे पक्क लक्षात घ्या, मी आत्ता बोललो वॉर्म ब्लडेड मीन्स व्हॉट, देअर बॉडी टेम्परेचर इज मेंटेन कॉन्स्टंट. आपल्या मानवाच्या बाबतीत सुद्धा आपण सांगतो की नॉर्मल बॉडी टेम्परेचर जे आहे ते आपलं फिक्स असतं. जर वाढ झाली तर ताप आला असं म्हणतो, डॉक्टरांना व्हिजिट करावं लागतं. ठीक आहे, तर ह्या प्राण्यांचं वैशिष्ट्य वॉर्म ब्लडेड हे ॲनिमल्स आहेत, बॉडी टेम्परेचर हे फिक्स असतं, हे कॅरेक्टर लक्षात ठेवा. देअर बॉडी इज स्पिंडल शेप्ड टू मिनिमाइज द एअर रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाईट. पहा बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, स्पिंडल शेप्ड. मला वाटतं हा शब्द आपल्याला माहीत आहे, स्पिंडल शेप्ड स्ट्रक्चर. आपण ॲक्वॅटिक ॲनिमल पायसेसमध्ये पण कॅरेक्टर बघितले होते की पाण्यामधून पोहण्यासाठी त्यांना सहजता यावी, विरोध कमी व्हावा म्हणून स्पिंडल शेप्ड बॉडी आहे. तसंच एव्जमध्ये या पक्ष्यांमध्ये सुद्धा त्यांचं शरीर जे आहे ते स्पिंडल शेप्ड म्हणजे दोन्ही टोकाकडं निमुळतं आहे. देन फोरलिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स. हे फार महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. त्यांचे जे पुढचे पाय आहेत त्यांचं रूपांतर पंखामध्ये झालेलं आहे. हे पहा, मागचे पाय दोन दिसत आहेत, परंतु वरचा जो ग्रुप आहे आपण बघितले रेप्टाईल्स, तर हे पुढचे जे पाय आहेत याचंच मॉडिफिकेशन हे विंग्समध्ये, त्यांच्या पंखामध्ये झालेलं आहे. डिजिट्स आर कव्हर्ड विथ स्केल्स अँड दे आर बिअरिंग द क्लॉज. पहा यांचे पाय जे आहेत किंवा बोटं जे आहेत त्याच्यावरती स्केल्स आहेत अँड दे बिअर क्लॉज म्हणजे पायांना नख्यासुद्धा आहेत. हे आपण पक्षी बारकाईनं ऑब्झर्व केलं तर हे कॅरेक्टर समजून घेऊ शकतो. एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फीदर्स. पहा एक्झोस्केलेटन स्ट्रक्चर आपण प्रत्येक ॲनिमलच्या बाबतीत सांगतोय आणि एंडोस्केलेटन सांगतोय. एक्झोस्केलेटन जे आहे म्हणजे बाह्य शरीर कसं आहे तर ते पिसांनी आच्छादित आहे. सो देर इज प्रेझेन्स ऑफ अ फीदर्स. पक्ष्यांचं वैशिष्ट्य काय, शरीर हे पिसांनी आच्छादितलेलं आहे. नेक इज प्रेझेंट. परत मानेबद्दल आपण कॅरेक्टर सांगतोय. नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. मान पक्ष्यांमध्ये आढळते, अतिशय लवचिक मान आपल्याला पाहायला मिळते. देन जॉज आर मॉडिफाईड विथ इंटू बीक. पहा यांचे जे जॉ आहेत किंवा जबडे जे आहेत त्या जबड्यांचं रूपांतर चोचीमध्ये, बीकमध्ये झालेलं आहे. हे यांचं खास वैशिष्ट्य. याचे एक्झाम्पल आपण बघूयात. एक्झाम्पल आहे पिकॉक, पॅरट, पिजन, डक अँड पेंग्विन. भरपूर आहेत पण आपण काही उदाहरणादाखल इथं पाहतोय. काय काय एक्झाम्पल सांगितले परत बघा. पिकॉक, पॅरट, पिजन, डक अँड पेंग्विन. ओके, सो हिअर वी हॅव सीन द कॅरेक्टर्स ऑफ एव्ज अँड द लास्ट क्लास इन द कॉर्डेट्स दॅट वी सी दॅट इज द मॅमेलिया, ज्याला आपण सस्तनी प्राणी असं म्हणतो की जे प्राणी पिलांना जन्म देतात. अशा प्राण्यांचा वर्ग किंवा समावेश जो आहे तो आपण या मॅमेलियामध्ये केला जातो. याचं टिपिकल एक्झाम्पल आहे आपण इथं पाहणार आहे ते म्हणजे बॅट. ह्युमन बिईंग, डॉंकी, मंकी हे जे सगळे आहेत ते मॅमल्समध्ये येणार आहेत. आपल्या ह्युमन बिईंगचा समावेशसुद्धा मॅमल्समध्ये येतो आणि टिपिकल एक्झाम्पल आपण बॅट बघतोय. याच्या शरीराचं वैशिष्ट्य बघा, लेग आहे. त्यानंतर पॅटॅजियम, या बॅटमध्ये एक वेगळं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं इतर प्राण्यांच्या तुलनेनं. हे बॉडी स्ट्रक्चर आहे, आईज आहे. टिपिकल डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा. आपण कॅरेक्टर बघूयात. क्लास मॅमेलिया. पहिला कॅरेक्टर प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स इज द टिपिकल कॅरेक्टर ऑफ मॅमेलिया. प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँड्स मीन्स दुग्ध ग्रंथी, दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी शरीरावरती असणं हे या प्राण्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड. आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलेल्या अगोदरच्या वरच्या कॅरेक्टरमध्ये हे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत म्हणजे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. यांचं बॉडी टेम्परेचर हे फिक्स असतं किंवा मेंटेन राहतं. देन बॉडी इज डिवाइड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. आणखीन जास्त विकसित प्राणी या अर्थानं. मग अशी आपण चर्चा केली मित्रांनो की ज्यावेळेला आपण क्लासिफिकेशनचा अभ्यास करतोय त्याचबरोबर ॲनिमल इव्होल्युशनचा आपण विचार करतोय. सुरुवातीला क्लासिफिकेशनमध्ये जे ॲनिमल आहेत हे कमी विकसित आहेत, तर पुढच्या क्लासमध्ये येणारे ॲनिमल हे जास्त विकसित आहेत. बरोबर आहे. म्हणून या ॲनिमलच्या बॉडीमध्ये हेड, नेक, ट्रंक आणि टेल म्हणजे डोकं, मान, धड आणि शेपूट असे भाग आपल्याला पाहायला मिळतात. देन डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, क्लॉज ऑर द हूज. पहा आता या मॅमेलियाचं वैशिष्ट्य असं की बरीच व्हरायटी पाहायला मिळते. म्हणजे काही प्राण्यांमध्ये त्यांच्या बोटांना नेल्स म्हणजे नख आहेत, आपल्या बाबतीत सांगता येईल आपल्याला. काही प्राण्यांच्या बाबतीत क्लॉज आहेत
म्हणजे नख्या आढळतात या बॅटबद्दल आपल्याला सांगता येईल. ऑर हूज, हूज म्हणजे मराठीमध्ये त्याला खूर असं म्हणतात. म्हणजे गाढव, घोडा, बैल या प्राण्यांचा जर विचार केला तर जरा त्यांचे पाय आठवा, तर पायाच्या खालच्या बाजूला जाड भाग असतो, पंजा असा नसतो, परंतु जे जाड नखासारखं हार्ड स्ट्रक्चर असतं त्यालाच आपण हूज असं म्हणतो किंवा मराठीमध्ये खूर असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आहे एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ अ हेअर्स ऑर द फर. पहा, मॅमल्स जे आहेत, सस्तनी प्राणी जे आहेत, त्यांच्या शरीराचं वैशिष्ट्य की यांना त्वचा असते बाहेरच्या बाजूला, आणि एक्झोस्केलेटन म्हणजे त्वचेवरती जे आवरण आहे ते कशांचं आहे, हेअर्सचं किंवा फर, म्हणजे केस किंवा फर ज्याला आपण लोकर म्हणतो असं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. त्याचे एक्झाम्पल्स आहेत एलिफंट, ह्युमन बिईंग, कांगारू, डॉल्फिन, बॅट एक्सेट्रा. एक्झाम्पल परत नीट लक्षात घ्या, एलिफंट, ह्युमन बिईंग, देन कांगारू, डॉल्फिन अँड बॅट. ह्या सर्व एक्झाम्पलचा समावेश किंवा या सर्व प्राण्यांचा समावेश हा मॅमेलियामध्ये होतो. मित्रांनो, मला वाटतं हा टॉपिक आपल्याला नक्की सगळ्यांना समजला असेल. आपण सारांशानं आजच्या तासाला काय काय माहिती पाहिली परत एकदा बघूयात. आपण सुरुवातीपासून जे बघितलं ते असं की जे क्लासेस आहेत, 6 क्लासेस आहेत, त्याच्याबद्दलची आपण माहिती बघत होतो. त्यामध्ये पहिला जो सब फायलम व्हर्टेब्रेट आहे किंवा क्रॅनिएटा आहे, त्याच्यामधला सब फायलम, पहिला जो सब फायलम आहे तो सायक्लोस्टोमॅटा. त्याचं एक्झाम्पल पेट्रोमायझॉन आपण पाहिलं, त्याचे कॅरेक्टर बघितले. सेकंड क्लास पायसेस, फिश जे आहे त्याचे कॅरेक्टर आपण पाहिले. त्यानंतर ॲम्फिबिया, ज्याच्यामध्ये फ्रॉग, टोडचे एक्झाम्पल बघितले, त्याचे आपण कॅरेक्टर पाहिले. त्यानंतर रेप्टिलिया, वॉल लिझार्ड, त्याच्याबद्दलचे कॅरेक्टर्स आपण पाहिले. त्यानंतर एव्ज, ज्याला पक्षी वर्ग म्हणतो, त्याचे कॅरेक्टर्स आणि एक्झाम्पल पाहिले. त्यानंतर लास्ट जो आपण क्लास पाहिला तो म्हणजे मॅमेलिया, सस्तनी प्राणी, त्याचेही एक्झाम्पल आणि त्याचबरोबर कॅरेक्टरची माहिती घेतली. मित्रांनो, मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आजच्या या भागाबरोबर हा आपला विज्ञान 2 मधील टॉपिक जो होता ॲनिमल क्लासिफिकेशन हा पूर्ण झाला. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्यानंतर आपल्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता आणि नेहमीप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकच्या वेळेला आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.